आणि आता एक नजर टाकणार आहोत मुंबई आणि उपनगरातल्या न्यूज टॉप 9 वर। कुर्ला आणि भांडूपमध्ये उद्या 10% पाणी कपात असेल। जलवाहिनीची गळती रोखण्यासाठी दुरुस्ती करणार। मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता खालावली। AQIच्या सर्वेक्षणानुसार बीकेसी मध्ये सर्वाधिक खराब हवा। बीकेसी परिसरात हवेची गुणवत्ता 192 अंकांवर। पनवेल ते वांद्रे एसी बस सेवा 1 जानेवारीपासून बंद। 7 वर्षांवरील जुन्या वाहनांना मुंबईमध्ये प्रवेश नसल्याने बस सेवा बंद। बेस्टला महापालिकेकडून 500 कोटींची मदत। नवीन बसेसच्या खरेदीसाठी बेस्टला फायदा होणार। पालिकेकडून आतापर्यंत बेस्टला 8000 कोटींची मदत। LTT रेल्वे स्थानकात अस्वच्छता केल्यास 100 रुपये दंड। रेल्वे स्थानकात 3 महिन्यांसाठी क्लीनअप मार्शलची नियुक्ती। मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून कंत्राटदारांना नोटीस। कांदिवली पूर्व भागात 18 रस्त्यांच्या कामादरम्यान झाडांना हानी पोहोचवल्याने उद्यान विभाग ॲक्शन मोडवर। कल्याण पोलिसांकडून नागरिकांना नवीन वर्षाचं अनोखं गिफ्ट। चोरीला गेलेले 3 कोटी 16 लाखांचा ऐवज पोलिसांनी केला परत। नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक। मुंबईमध्ये मनोरंजन महागणार। मुंबई महापालिका चालू वर्षात रंगभूमी करामध्ये वाढ करण्याच्या विचारात। मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा संचालकपदी पूजा रौंदाळे। निकालातील विलंब दूर होण्याची विद्यार्थ्यांना अपेक्षा।